मित्रांनो, पारू या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये पारू ही हरीशला मंगळसूत्राचे सत्य सांगण्यासाठी हरीशच्या बेडरूम मध्ये जाते, परंतु तिथे आदित्य आणि प्रीतम हे हरीशला मेहंदीसाठी कुर्ता सजेशन करण्यासाठी आलेले असतात। तेव्हा प्रीतम हा दरवाजातून पाहतो तर पारू ही हरीशला भेटण्यासाठी आलेली असते। प्रीतम म्हणतो, पारू हरीशला भेटण्यासाठी आलेली आहे, आपण इथेच थांबून पारू ही हरीशला सुद्धा लेक्चर देते का हे पाहूया। आदित्य म्हणतो, नको, त्यांचं प्रायव्हेट असेल काही, आपण कशाला ऐकायचं। पण प्रीतम काही करून आदित्याला थांबवतो। आदित्य आणि प्रीतम हे दोघे बेडरूम मध्ये असलेल्या पडद्याच्या मागे लपून बसतात व हरीश आणि पारू यांचे काय बोलणे होणार हे ऐकण्यासाठी थांबतात। पारू ही हरीशला मिळण्यासाठी बेडरूम मध्ये येते व तेव्हाच पारू ही हरीशला सत्य सांगणारच तेव्हाच हरीश हा डोळ्याने इशारे करतो की पडद्यामागे कोणीतरी आहे। पण तेव्हाच पारू ही डोकं चालून हरीशला म्हणते की तुमची तयारी झालेली आहे का मेहंदीची। तेव्हा हरीश हा पारूला म्हणतो, नाही, कुर्ता अजून सिलेक्ट केलेला नाहीये। व पारू ही हरीशला कुर्ता सजेस्ट करून देते। तर दुसरीकडे दिशा व दामिनी या मिळून अहिल्यादेवी यांनी पारूला गिफ्ट दिलेल्या शॉल वरती मेहंदी टाकतात व पुन्हा कारस्थान सुरू करतात। त्यानंतर पारू खोलीमध्ये येऊन पाहते तर अहिल्यादेवी यांनी पारूला दिलेल्या शॉल वरती मेहंदी सांडलेली असते। ते पाहून पारू खूपच दुःखी होते। तिच्या मनामध्ये आता देवी आई आता आपल्याला खूपच बोलणार असं चालू असतं। तर आता पारू कोणते डोके चालून शॉलवरची मेहंदी काढेल की देवी आईला शॉलचे सत्य सांगेल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पारू या मालिकेचे लेटेस्ट ट्विस्ट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।